बुबलू कसा आहेस तू आता? आता बरं आहे. ते बरगड्या दुखतात ना आणि छातीत थोडी कळ येते. काही नाही, पण ते थंडी आहे म्हणून, बाकी काही नाही. उगाच माझी समजूत नको काढूस. आय नो माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय. त्यात सावली मॅमच्या तर जीवावर बेतलं होतं. किरण, ते संकट गेलं जेलमध्ये. तू बीत गई सो पात गई. काय झालं? कसला विचार करतेस? सांग. काय नाही, ते मी राजीनामा द्यायचं ठरवलंय. काय? तू वेडी आहेस? नाही, उलट शाण्यासारखाच डिसिजन घेतलाय मी. कारण मी जर तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर तुमच्यावर कोणतंच संकट येणार नाही. अजिबात नाही. असं का विचार करतेस तू किरण? आणि तू राजीनामा देऊन प्रश्न सुटणार आहेत का? हे बघ, तुलाही माहिती आहे, तुला या सगळ्यात अडकवून त्यांना फक्त माझ्या आणि सारंग सरांपर्यंत पोहोचायचं होतं, बाकी काही नाही. आणि तुझं यात काहीच नव्हतं अगं. शिवानीचं खरं वैर आमच्याशी आहे. जर तू उद्या नोकरी सोडलीस तरीही ती दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचू शकते ना. मग तुझ्या नोकरी सोडण्याने काही होणार आहे का? सावली मॅम, पण मला ॲटलिस्ट ह्या गोष्टीचं तरी समाधान असेल ना की माझ्यामुळे तुमच्यावरती कोणतं संकट नाही येणार. बस एवढंच. आणि माझ्यामुळे कुणाचाही जीव धोक्यात आलेला मला नाही चालणार. बरोबर आहे, पण सावलीवानी बोलते ना, तू नोकरी सोडल्याने काही फरक पडणार नाहीये. ती शिवानी आहे, तिला जे करायचं ना ते ती करणार. आपण पाय घट्ट राहून उभं राहायचं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अगं, अशा संकटाच्या वेळी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आपण एकमेकांचा आधार आहोत की नाही? पण ह्या सगळ्यात माझ्या बाबांचं कार्य करायचंच राहून गेलं. तू काळजी करू नकोस. तुझ्या बाबांच्या विधीसाठी ना मी तुझ्या सोबत आहे. हो. आणि किरण, आता झालं गेलं तर सगळं विसरून जायचं. हं? राजीनामा देण्याचा विषय तुझ्या डोक्यातून काढून टाक. मला वचन दे तू पुन्हा असा विचार नाही करणार म्हणून. मी तुम्हाला वचन देते, मी असं पुन्हा काही नाही करणार. हे बघ, तू कमाल ऑडिशन दिलीस आणि हा रोल फक्त तुझा आहे. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार. अगदी बरोबर बोललास तू. अरे बसा बसा. तुझी ऑडिशन सगळ्यांना खूप आवडली आहे. डायरेक्टरनेही ग्रीन सिग्नल दिलाय. यू आर ऑन बोर्ड. व्हॉट? येस. तुला काम मिळालंय. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल म्हणून. दिस इज अनबिलिव्हेबल. सॉरी सर, पण तुम्ही मस्करी तर नाही करत आहात ना? अरे अजिबात नाही. मी तुला स्क्रिप्ट लवकरच मेल करतो आणि आपण 4 दिवसांचं वर्कशॉपही करणार होतो. ओके. शूटिंग कधी असेल? हो, रिलॅक्स रिलॅक्स. शूटिंगला थोडा वेळ आहे. प्री प्रोडक्शनला 1 महिना 1.5 महिना जाईल. ओके. डार्लिंग, कॉंग्रॅट्स. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक टू यू सोहम, मला सपोर्ट करण्यासाठी. आता मम्माला सांगायला जो आनंद होणार आहे ना, मी या दिवसाची इतकी वर्ष वाट बघत होते. मी जाऊन सांगणार आहे मम्माला, मी तुझ्या स्वप्नांसाठी नाही तर माझ्या स्वप्नांसाठी जगणार आहे. आणि फायनली मी तुझ्या सगळ्या बंधनांपासून मुक्त होणार आहे. फायनली. हो, तुझ्या इच्छांवर अधिकार गाजवायचा कोणालाही हक्क नाही. मी तर म्हणतो आत्ताच जा आणि सांगून टाक आणि मोकळी हो तुझ्या आईने लादलेल्या बंधनांपासून. येस सर, लेट्स गो. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच सर. वेलकम. खूप वर्ष वाट बघितली मी या क्षणाची. त्यावेळी सुद्धा ओरडून ओरडून सांगत होतो तुला, स्वतःची स्वप्न स्वतःच्या मुलीवर लादू नकोस म्हणून. आणि त्यावेळी मी तुला वचन दिलं होतं, एक दिवस येईल आणि तुझी मुलगी तुला सोडून जाईल. इतक्या वर्षानंतर आज मी तुला दिलेलं वचन पूर्ण करणार. तुला तुझ्या मुलीपासून तोडणार.
जगन्नाथजींचा फोन आला होता. किरण राजीनामा देते. हो, ती बोलली होती. मी आणि बबलू दादा बोललोय तिच्याशी. ती नाही देणार राजीनामा. पण नेमकं काय झालं होतं? ती आपल्या घरी आली आहे. मी बोलले तिच्याशी. तिला असं वाटत होतं की हे सगळं तिच्यामुळे घडतंय. पण मी तिची समजूत काढली आहे. ती राजीनामा नाही देणार. एकदा ती तिच्या वडिलांच्या दुःखातून बाहेर आली ना की बबलूचा आणि तिचा साखरपुडा करून देऊ. चांगली कल्पना आहे. शिवानीच्या संकटातून एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे, ती म्हणजे किरण आणि बबलू दादा एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. बबलूच्या भविष्याची चिंता मिटली. नाही, अजून नाही मिटली. अजून नाही मिटली? काय अजून? अहो, ह्या सगळ्या आधी किरणच्या घरच्यांची परवानगी नको का घ्यायला? कोण आई वडील? जगन्नाथजी आणि अलका आई. अगं हो की ग, विसरलोच मी. दिवसाला मॅक्सिमम 2 प्रोग्राम. हा, चल ये. मम्मा, तारा. सोहम, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. खरं तर मी आता कॉल करणारच होते तुला. इनफॅक्ट मी आज विचार केला होता की आज तुम्हाला भेटायलाच येते. तारा, तुला माहितीये, जेव्हापासून ही न्यूज सगळीकडे पसरली आहे ना की वझे घराण्याचा संगीताचा वारसा आता ऑफिशियली तुझ्याकडे सुपूर्द केलाय मी. तारा, लोक रेकॉर्डिंगसाठी मागे लागलेत. इव्हेंट्स येत आहेत. आपण पहिल्यासारखंच असं एकदम खचून भरपूर इव्हेंट्स करायचे आणि भरपूर. तारा, तुला माहिती नाहीये की मी किती खुश आहे अगं. मम्मा, माझ्या आनंदाचं काय ग? मला काय हवंय याचा कधी विचार केलास का तू? फक्त तुझाच विचार करत आलीयस. पण या सगळ्याचा फायदा तुलाच झाला ना. हा पैसा, हा प्रसिद्धी सगळं तुझ्यासाठीच तर आहे बाळा. आणि यामुळे तुला जे काही मिळालंय ते ते भरभरून मिळालंय. भरभरून मिळालंय, पण मला जे नको होतं ते. मला जे हवं होतं ते कधीच नाही मिळालं मला. सोहम, सोहम, हे बघ, तू हुशार आहेस. एवढ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीला बिलॉंग करतोस. आणि आता तर तूही आमच्या म्युझिक इंडस्ट्रीचाच एक हिस्सा आहेस. तुला कळतंय ना सोहम की हे नेम, फेम, पॉप्युलॅरिटी किती इम्पॉर्टंट आहे. अरे, हे सगळं असेल, पैसा असेल जोडीला, तर लोक विचारतात. सगळं मान्य आहे मला, पण हे जे सगळ्यांना, ही प्रसिद्धी, हा पैसा, हे सगळं तुझ्या मेहनतीने मिळालंय मला. आणि आता मला ते नको आहे मम्मा. मला माझ्या मेहनतीने, माझ्या कष्टाने माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे मम्मा. आणि म्हणून तू दिलेला वारसा मी तुला परत द्यायला आले.